नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे। तर भूमी अभिलेख विभागाचा फायनल रिझल्ट जो आहे तर तो आलेला आहे। मागे पण रिझल्ट आलेला होता, परंतु त्याच्यामध्ये बऱ्याच एक्स्ट्रा उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं होतं। पण त्याच्यामध्ये एक्झॅक्ट कळत नव्हतं की आपला नंबर आहे का नाही आहे। आता तुम्हाला 100% कळालेलं आहे की तुम्ही निवड झालेले आहेत। बऱ्याच उमेदवारांच्या बऱ्याच लायब्ररीमध्ये आता गुलालाला सुरुवात देखील झालेली असेल। तर हा जो रिझल्ट जो आहे तर तो आलेला आहे। तुम्ही देखील तुमचा रिझल्ट जो आहे तर तो चेक करू शकतात। बघा, गट क संवर्गातील सरसेवा पदे, मी हे संभाजीनगरचं तुम्हाला एक दाखवतो। याच्यामध्ये त्यांनी सगळ्या सांगितलेले बघा, ऑनलाईन परीक्षेचा निकाल आणि कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र ठरवलेल्या उमेदवारांमधून विभागात उपलब्ध सामाजिक आणि समांतर आरक्षण विचारात घेऊन प्रादेशिक निवड समितीने नियुक्तीकामी शिफारस केलेल्या उमेदवारांची प्रवर्गनिहाय निवड यादी आणि प्रतीक्षा यादी, लक्षात घ्या ही प्रतीक्षा यादी तुमची 2 वर्षे व्हॅलिड असणार आहे। आणि सिव्हिलला भूमी अभिलेखला खूप जबरदस्त फायदा होतो, कारण की हे जे मुलं आहेत ना, हे भूमी अभिलेखला थांबतच नाही। पहिले तर हे सीए ला निघून जातात, काही जे सीए ला सिलेक्ट झाले आणि जेई ला निघून जातात। ओके, म्हणून बरेच उमेदवार जेईच्या जेव्हा पुढच्या भविष्यात वॅकन्सी येतील तर हेच मुलं जेईला सिलेक्ट होतील आणि इथं जागा रिक्त होईल। आणि इथं मात्र जे वेटिंग वाले उमेदवार आहेत त्यांना मात्र इथं चांगली संधी मिळणार आहे। मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने त्यांनी लावलेले। बघा, इथं ओपन जनरल, तुम्ही बघा ओपन जनरल, तुम्हाला इथं कट ऑफ पण कळेल ओपन जनरलचा जो आहे तो बघा, या 182 कट ऑफ क्लोज झालेला आहे। कशाचा? छत्रपती संभाजीनगर ओपन जनरलचा, तो आपल्याला इथं पाहायला मिळतो। आता इथं तुमची कोणतीही कॅटेगरी असेल त्याला महत्व नाही। महत्व कशाला आहे की तुम्ही ओपन मधून तुम्ही जास्त मार्क घेतल्यामुळे तुमचं डायरेक्ट ओपन मधून सिलेक्शन जे आहे तर ते इथं झालेले। बाकी इथं महिला असतील तर महिलांचं देखील 176 एवढा कट ऑफ जो आहे तर तो इथं गेलेला आहे। तुम्ही इथं पाहू शकतात प्रॉपर त्यांनी सगळं नाव आलेलं आहे। इथं जर तुमचं नाव असेल ना, तुम्ही झालेलं आहे तुमचं काम सगळं व्यवस्थित पद्धतीने। ओके, पुढे त्यांनी काय दिलेले बघा, शेवटी पण काहीतरी दिलेले, वरील यादीमध्ये नाव समाविष्ट झाले म्हणजेच नियुक्ती मिळेलच असं नाही। शेवटी पुन्हा एकदा इशारा दिलेला आहे, उमेदवारांची अंतिम निवडणूक ही उमेदवारांची ओळख, कागदपत्रे, प्रमाणपत्र पडताळणी, वैद्यकीय तपासणी अहवाल, चारित्र्य पडताळणी अहवाल, त्याचप्रमाणे समांतर आरक्षणाच्या अनुषंगाने सादर प्रमाणपत्राची सक्षम प्राधिकरण यांच्याकडून पडताळणी केल्यानंतरच तुम्हाला इथे मिळणार आहे। उमेदवारांची ओळख म्हणजे काय की जो बायोमेट्रिक डेटा आहे तर तो पण कधी कधी मागितला जातो बरं का, हा एक महत्वाची गोष्ट आहे। तसेच उमेदवारांनी माहिती सादर केलेली असल्यास त्याचा निवड ही अवैध किंवा बाद देखील ठरवण्यात येईल आणि निवड यादीमधून त्याचं नाव कमी करून वेटिंग लिस्ट मधल्या उमेदवारांना जे आहे तर ते इथं संधी देण्यात येईल असं त्यांनी इथं सांगितलेलं आहे। ओके, सोबतच मित्रांनो, होळी निमित्त आपल्या सर्व कोर्सेसवर आपण जे आहे तर ते फ्लॅट 10% सूट दिलेली आहे। होली हा कोड यूज करून तुम्ही आपल्या कोर्सेसला एनरोल करू शकतात। बघा, मी हे कट ऑफ केलेलं, मी बी थोडंसं चुकलं असेल काही तर हे करा, समजून घ्या। परंतु जर तुम्ही इथं पाहिलं व्यवस्थित पद्धतीने, बघा नागपूरचा 172चा ओपन जनरलचा कट ऑफ पाहायला मिळतो, पुण्याचा 182, कोकणचा 178, छत्रपती संभाजीनगरचा 182, नाशिकचा 170, अमरावतीचा 178। म्हणजे तुम्ही जर पाहायला गेलं तर नाशिक हे सगळ्यात कमी आलं। बरेच आमच्याकडचे उमेदवार होते त्यांनी नाशिक सोडून दुसरीकडे फॉर्म भरला, म्हणजे नाशिकचे बरेच माझ्या ओळखीतले आहेत, त्यांनी नाशिक सोडून दुसरीकडे फॉर्म भरला। त्यांना असं वाटलं नाशिकला जास्त येईल कोटा होईल, मग कोटा हा दुसरीकडे जास्त लागलेला आहे। ओके, ठीक आहे, बघू शकता तुम्ही 170 हा लागला। बाकी एससी जनरलचा दिलेला आहे, ओबीसी जनरल हे सगळे दिलेले आहेत। बघा, ओबीसी जनरल मध्ये जर पाहायला गेलं तर हा एवढा काही फरक पडलेला नाही, हा नागपूरच्या बरोबरीलाच जो आहे तर तो कट ऑफ इथं गेलेला आहे। ओके, बाकी ईडब्ल्यूएच चा कट ऑफ मी तुम्हाला सांगतोच, ऍज इट इज थोडा कमीच लागलेला आहे, 148। म्हणजे इव्हन दो जर तुम्ही पाहिलं एसटीचाही जनरलचा कट ऑफ कुठेच 148 गेलेला नाही, म्हणजे एससी पेक्षा सगळ्यात कमी कट ऑफ हा कशाचा गेलेला आहे, ईडब्ल्यूएस या कॅटेगरीचा जो आहे तर तो आपल्याला इथं पाहायला मिळतो मित्रांनो। ओके, तर कट ऑफचे स्क्रीनशॉट आहेत, तुम्ही वाटल्यास घेऊ शकता, तुम्हाला भविष्यात जे आहेत तर ते नक्की कामात येणार आहे। अशाच पद्धतीने बाकीचे पण पीडीएफ आहेत, त्या तुम्हाला आपल्या सर्व इग्नाइट सिव्हिल या आपल्या टेलिग्राम चॅनलला जे आहेत तर त्या पाहायला मिळणारच आहे। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।